हरिओम सर्व मित्रांनो आपण गीतेचं मराठीमधील संपूर्ण विवेचन बघतोय। त्याच्यामध्ये आपण पहिला अध्याय बघितला। पहिला अध्याय जो अर्जुन विषाद योग आहे तो बघितला। दुसरा अध्याय सांख्य योग आहे तो बघितला। तिसरा अध्याय कर्मयोग आहे तो बघितला। चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग तो बघितला। आणि मागच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा असा कर्म संन्यास योग नावाचा पाचवा अध्याय बघितला। हे नाव मी अध्यायाचे प्रत्येक वेळेस यासाठी सांगतो का त्या नावांवरून त्या अध्यायामध्ये काय सांगितलेले त्याचं सार आपल्याला त्या नावावरूनच लक्षात येतं। पहिल्या अध्यायामध्ये ज्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या मनाची विषाद पूर्णपणे भगवंतांना मांडलेला आहे। पहिल्या अध्यायामध्ये एकही श्लोक भगवंतांनी उच्चारलेला नाही। संपूर्ण अर्जुनाचाच विषाद त्याच्यामध्ये आहे। संपूर्ण अर्जुनाच्याच मनाची संपूर्ण परिस्थिती त्या अध्यायामध्ये मांडलेली। त्याच्यामुळे पहिला अर्जुन विषाद योग। दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगण्यास सुरुवात केलेली आहे तो सांख्य योग। तिसरा अध्याय कर्मयोगाचं महत्त्व भगवंतांनी सांगितलेले तो कर्मयोग। चौथा अध्याय कर्म करत असताना ज्ञानाची जोड देऊन ते कर्म कशा रीतीने करायचं, चांगलं कर्म अकर्म कर्म याच्यातला फरक कसा ओळखायचा तो ज्ञान कर्म संन्यास योग। आणि मागं जो पाहिला तो कर्म संन्यास योग। त्याच्यामध्ये आपण मुनींच्या व्याख्या पाहिला। कर्म करत असताना इंद्रियांचं आणि मनाचा निग्रह कसा करायचा, संयम कसा करायचा ते आपण बघितलं। आणि परंतु हे मुनी कसं बनायचं, म्हणजे मुनी कसं आपण होऊ शकतो, कशा रीतीने आपण आपल्या मनावर निग्रह करू शकतो, कशा रीतीने आपण आपल्या इंद्रियांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, आपल्या मनाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो। आणि यालाच उल्लेखून आजचा अध्याय 6वा अध्याय ज्याचं नाव आहे आत्मसंयम योग। कशा रीतीने आपण स्वतः आपला आत्मा, आपलं मन, आपलं इंद्रिय हे संयमित अवस्थेत ठेवू शकतो आणि ते संयमित ठेवून आपण कशा रीतीने आपल्या आत्म्याला जाणू शकतो हेच भगवंतांनी ह्या 6व्या अध्यायामध्ये सांगितलेले। 6वा अध्याय देखील बराचसा मोठा आहे। दुसरा अध्याय ज्याप्रमाणे आपण 72 श्लोकांचा 2 भागमध्ये पाहिला होता त्याचप्रमाणे आत्मसंयम योग देखील आपण 2 भागांमध्ये पाहू, कारण की 47 श्लोक भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलेले। तर सुरू करूया आपलं गीतेचं ज्ञान। 6वा अध्याय आत्मसंयम योग। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशजींना वंदन करूया, गुरूंना वंदन करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवंत श्रीकृष्णांना वंदन करूया। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ षष्ठोऽध्यायः। श्री भगवानुवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। श्री भगवान म्हणाले, जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्मे करतो तो संन्यासी व योगी होय। आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे। भगवंतांनी पहिल्याच श्लोकात स्पष्ट सांगितलेले का कोण संन्यासी कोण योगी। आजकाल संन्यासी म्हणजे अशी व्याख्या झालेली आहे का हिमालयात जाऊन कोण ब्रह्मसाधनेला बसलं, कोणी तपाला बसलं तर तो संन्यासी झाला, तो योगी झाला। परंतु खरा संन्यासी खरा योगी कोण, जो कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करत राहतो। जो म्हणजे आपल्या ह्या आश्रमात राहून देखील, म्हणजे संसार चक्रात राहून देखील जो आपलं कर्तव्य कर्म पार पाडतो तो देखील एक प्रकारे संन्यासीच होय, तो देखील एक प्रकारे योगीच होय। परंतु त्यांनी आपले कर्तव्य आपले कर्म हे निष्फलपणे पार पाडले, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते पार पाडले पाहिजे। आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे असं भगवंतांनी याच्यामध्ये सांगितलेले। आता माऊलींनी याचं वर्णन काय केलेले ते आपण पाहू।
त्यांच्यावर 2 नावांचा आरोप मात्र आहे, तो सोड, कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता या दोहोत फरक नाही, म्हणून योग तोच संन्यास होय. जसे नावाच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हाका मारणे किंवा एकाच ठिकाणाला 2 मार्गाने जाणे किंवा एकच जल भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुजा भाव नाही, तसा योग आणि संन्यास यात भेद नाही असे जाण. अर्जुना, जो कर्मे करून त्यांच्या फळांची इच्छा धरीत नाही, तोच या जगतात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो. पृथ्वी हा वृक्षादिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवित नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांचीही ज्याप्रमाणे इच्छा करीत नाही, त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि जातीस अनुरूप असे जे कर्म ज्यावेळी करण्याचा प्रसंग येईल, ते सर्व यथाविधी करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीला फलाच्या आशेकडे जाऊ देत नाही. पार्था, ऐक, असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगीश्वर होय. या हातोटीशिवाय जो कोणी नित्य नैमित्तिक कर्मे बद्धक आहे असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लागलीच दुसरे कर्मे करण्यास प्रवृत्त होतो, तसा कोणी एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याचे खटपटीत पडतो, त्याचप्रमाणे योग्य कर्मत्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहात पडून व्यर्थ त्रास सोसतो. गृहस्थाश्रमाचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदर सहजीच लागले आहे, परंतु गृहस्थ आश्रमाचे आचरण यथाविधी न करिता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतो. म्हणून स्रोत स्मार्त होमादिक कर्मांचे यथाविधी आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्याजवळ सहजानुसार योगसुख आहे. गृहस्थाश्रमात राहून देखील आपण आपले कर्तव्य कर्म योग्य रीतीने पार पाडले तरी आपण एक प्रकारे संन्यासी आणि योगीच होय. त्याच्यासाठी हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याची गरज नाही. आपली कर्तव्य कर्मे आपण एकदम निष्फलपणे पार पडली पाहिजे, योग्य रीतीने केली पाहिजे, असंच भगवंतांनी या पहिल्या श्लोकात सांगितलेले. श्लोक 2. यन संन्यासमिति प्राहुर योगम तम विद्धि पांडव, न हे संकल्पो योगी भवती कश्चन. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणता तोच योग आहे असे तू समज, कारण संकल्पांचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. आता माऊली काय म्हणतात, संन्यासी तोच योगी असा एक वाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे. ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग झाल्यामुळे संकल्प नष्ट झाला, त्याच ठिकाणी योगाचे सार जे ब्रह्म त्याची भेट होते असे स्वानुभवाच्या प्रमाणे ज्याचे ठरले आहे. भगवंतांनी याच्यात सांगितलेले की संन्यास कशाला म्हणायचे आपण ते. श्लोक 3. आरुरुक्षोर्मुने योगम कर्म कारण मुच्यते, योगारूढस्य तस्सैव शम कारण मुच्यते. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे. आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषाचा जो सर्व संकल्पांचा अभाव असतो तोच कल्याणारा कारण सांगितलेला आहे. योगारूढ माणूस कोणाला म्हणायचं? योगारूढ माणसाची व्याख्या इथं सांगितलेली, निष्काम कर्म करणे आणि सर्व संकल्पांचा अभाव असणे, हेच भगवंतांनी सांगितलेले. माऊलींनी याचं वर्णन काय केलेले बघूया. अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने मार्गरूपी जिना चढण्यास चुकू नये. या कर्ममार्गाने जावयास लागले म्हणजे प्रथम या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो, नंतर आसनांच्या पाऊलवाटेने प्राणायामरूपी कडेने वर जावे लागते, नंतर प्रत्याहार हाच कुणी अर्धा तुटलेचा कडा लागतो. याच्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात आणि तो तुटलेला कड्याचा मार्ग ओलांडताना कडेलोट होईल. म्हणून हठयोगाच्या सुद्धा प्रतिज्ञा शेवटात जात नाही. माऊलींची भाषा इथं थोडी अवघड आहे, ती उलगडून आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्याहार म्हणजे अष्टांग योगामध्ये सांगितलेला प्रत्याहाराचं इथं वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे इथं हठयोगाचं देखील वर्णन केलेले. हठयोगामध्ये देखील योगाची अंग सांगितलेली आहे, त्याचं देखील माऊलींनी इथं वर्णन केलेले आहे. परंतु अभ्यासाच्या बळाने प्रत्याहार रूप शून्यासारख्या कठीण मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते. प्रत्याहार म्हणजे जे आपले इंद्रिय बाहेरच्या विषयांमध्ये सतत आसक्त असतात ते विन्मुख करून त्याला म्हणजे ते
तिथं लक्ष न देता फक्त ते अंतर्मुख करणे म्हणजे प्रत्याहार होय, हेच भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. श्लोक 4. यदा हिनेंद्रियार्थेषु न कर्म स्वनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. योगारूढस्तदोच्यते. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात किंवा कर्मातही पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पांचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ असे म्हटले जाते. भगवंतांनी आपल्याला स्थितप्रज्ञेची व्याख्या सांगितली, मुनीची व्याख्या सांगितली, संन्यासी योगीची व्याख्या सांगितली. आता योगारूढ कोणाला म्हणायचं हे भगवंतांनी सांगितलेले. ज्यावेळी इंद्रियांच्या भोगात आणि कर्मातही पुरुष आसक्त होत नाही, आपली जी आसक्ती ते फक्त इंद्रियांमध्ये, कर्म करण्यामध्ये, या षड्रिपूंमध्ये गुंतलेला असतो, याच्यामध्ये जो आसक्त होत नाही, याच्यामध्ये जो विलीन होत नाही, तो मनुष्य म्हणजे योगारूढ मनुष्य होय, असं भगवंतांनी इथं सांगितलेले. 6व्या श्लोकातला अंडरलाईन करून ठेवावा असा श्लोक मी तुम्हाला सांगतो. आता श्लोक 5वा प्रत्येकाने, मी तर म्हणतो, हा श्लोक पाठ करून ठेवावा. ज्याप्रमाणे भगवद्गीतेतील आपले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत परित्राणाय साधूनां मनुष्याय च दुष्कृतां, हे जे श्लोक पाठ आहे त्याचप्रमाणे हा श्लोक देखील प्रत्येकाने पाठ करावा. कोणासाठी? तर स्वतःसाठी. कारण की श्लोकच तसा आहे. मी तुम्हाला ऐकवतो. श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. या श्लोकाचा अर्थ आहे का? स्वतःच स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. तुमचा शत्रू हा दुसरा तिसरा कोणी नाही. बाहेरच्या जगात कोणी शत्रू नाही, बाहेरच्या जगात तुमचा कोणी मित्र नाही. खरा तुमचा कोणी मित्र असेल आणि खरा तुमचा कोणी शत्रू असेल तो तुम्ही स्वतःच आहात. कारण की कोणता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे हे ठरवणारे फक्त तुम्हीच आहात. तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे, त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे का त्याचं तुम्हाला म्हणजे ते पाळायचं आहे का नाही पाळायचं आहे, हे सगळे ठरवणारं तुम्हालाच आहे. तुम्हाला कोणी बाहेरून सांगायला येणार नाही की तू असा वाग, तू तसा वाग. भले बाहेरचे तुम्हाला सांगतील, बाहेरचे गुरुजन ज्ञान देतील, परंतु ते अवलंबायचं, ते अंगीकारायचं, ते पाळायचं नाही पाळायचं हे सर्वस्वी फक्त तुमच्याच हातात आहे. त्याच्यामुळं भगवंतांनी हे जे सांगितलेले हे प्रत्येकाने अवलंबलं पाहिजे. स्वतःच स्वतःचे असे मित्र बना की जेणेकरून तुमचं स्वतःच स्वतःवर प्रेम होईल. का नाही, मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण जे म्हणत राहतो, आपल्याला जे आपल्या मराठी याच्यात बरेचसे असे स्वतःविषयीचे श्लोक आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तुला घडवणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तुला मार्ग दाखवणारे अनेक जण आहे, परंतु त्या मार्गावर चालण्याचा निर्णय शेवटी तुलाच घ्यायचा आहे. तूच तुझा स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. माऊलींनी देखील याचं वर्णन काय केलेले ते आपण बघूया. श्लोक 5 मध्ये तुझ्या बोलण्याचे मला नवल वाटते, म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ते. कारण अशा अद्वैत स्थितीत कोणाला कोण काय देणार? मनुष्य भ्रमरूप शय्येवर गाढ अज्ञानाने जेव्हा निजलेला असतो त्यावेळेस जन्ममृत्यूची दुष्ट स्वप्ने भोगतो. नंतर अकस्मात जागा झाल्यावर ती जन्म मरण रूप सर्व स्वप्ने व्यर्थ होतात. अमर आहो असा त्याचा आपल्या ठिकाणीच निश्चय होतो. म्हणून हे धनंजया, खोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्य आपणच आपल्या घातास प्रवृत्त होतो. तू या देहाचा अभिमान धरू नकोस, तूच तुझ्या जीवनाचा खरा करता धरता आहे, हेच भगवंतांनी या श्लोकात सांगितलेले. त्याच्यामुळं 5वा श्लोक हा फार महत्त्वाचा आहे. पुन्हा एकदा मी तो श्लोक म्हणतो, मग आपण 6व्या श्लोकाकडे जाऊ. उद्धरेद आत्मन आत्मानाम. आत्मना म्हणजे आत्म्याने, आत्मानम म्हणजे आत्म्याला, उद्धरेत उद्धरावे, आत्म्याने आत्म्याला उद्धरावे, संसार सागरातून वर काढावे. नात्मानम वसादयेत. नात्मानम म्हणजे आत्म्याला, न अवसादयेत म्हणजे अधोगतीस पोहोचू नये, न अवसादयेत म्हणजे अधोगतीला जाऊ देऊ नये. आत्मैव ह्यात्मनो, कारण की आत्मा, स्वतःचा आत्मा हा आपला आत्माच आहे. बंधुरात्मैव रिपुरात्मना, हा बंध आहे आणि आत्मा तूच जर तुझ्या विरुद्ध वागला तर तोच तुझा रिपू आहे. रिपू म्हणजेच शत्रू आहे. आणि आत्मनः,
आत्मनः म्हणजे तोच तुझा मित्र आहे. आपण नाही का म्हणतो कुणी आल्यावर आप्तजन आले म्हणजे आपले जवळचे कोणी माणसं आली, तसंच आत्मनः म्हणजे तूच तुझा स्वतःचा मित्र, तूच तुझा स्वतःचा शत्रू. हा फार महत्त्वाचा श्लोक आहे. सर्वांनी हा श्लोक पठित करावा. श्लोक 6 पाहू आपण. बंधुरात्मात्मनवस्तस्य येनात्मैव वात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले, त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. तर भगवंतांनी पुढं लगेच सांगितलेलं आहे का तू तुझा स्वतःचा मित्र कसा बनू शकतो, परंतु नाही मित्र बनू शकला तर तू तुझा स्वतःचा शत्रू देखील कसा बनू शकतो. भगवंतांनी याच्यात सांगितलं का तू तुझं मन व इंद्रियांसह तू शरीराला जिंकून घे, म्हणजे तू तुझा स्वतःचा मित्र बनशील. आपण प्रत्येक अध्यायात बघत आलो मित्रांनो, प्रत्येक अध्यायात मी सांगत आलो का भगवंतांनी प्रत्येक याच्यात मन आणि इंद्रियांना जिंकण्याचं वर्णन हे प्रत्येक अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ह्या अध्यायात देखील इथं तेच वर्णन केलेलं आहे. आणि स्वतःचा मित्र झाला, परंतु ज्याने मन व इंद्रियांसह शरीर जिंकले नाही तो स्वतःच्या शत्रूप्रमाणेच झाला. फार महत्त्वाचं मर्म आहे हे. माऊली याविषयी असं म्हणता, विचार करून हा अहंकार सोडला म्हणजे नित्यसिद्ध ब्रह्मवस्तूच हा होतो असे झाले, म्हणजे आपण आपले कल्याण केले असे सहज होते. नाहीतर जो सुशोभित अशा शरीराच्या ठिकाणी लुब्ध होऊन आत्मस्वरूप विसरतो व आपलेपणा मानतो तो कोष किड्याप्रमाणे आपण शत्रू होतो. काय सांगावे, लाभाची वेळ आली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोहाळे आठवून तो जसे आपले डोळे झाकून वस्तूला भाला मुकतो, किंवा एखादा मनुष्य भ्रमाने माझा मीच हरवलो असे म्हणतो आणि अंतःकरणात तोच खोटा भाव धरून बसतो. एरवी या भ्रमाशिवाय पाहू गेले असता तो स्वतःच ब्रह्मरूप आहे, परंतु काही केल्याने त्याचे बुद्धीला मी ब्रह्मरूप आहे असे भान न होता मी दुःखी आहे असा भास होतो, परंतु तेव्हाही त्याची ब्रह्मरूपता नष्ट होत नाही. पहा की स्वप्नातील तरवीराच्या वाराने कुणी खरोखर मरतो काय. माऊलींनी फार छान वर्णन केलेले आहे ह्या श्लोक 6चं. श्लोक 7 आपण पाहू, तो देखील फार महत्त्वाचा आहे. त्याच्यात देखील इंद्रियांचं कशा रीतीने तुम्ही जिंकू शकता याचं वर्णन केलेले आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. याचा अर्थ आपण जाणून घेऊ. ज्याप्रमाणे म्हणजे तसे पाहिले तर सगळे श्लोक महत्त्वाचे, परंतु फार पॉइंटेड श्लोक एकदम ज्याच्यापासून आपण अर्थ घेऊ शकतो ते श्लोक. ह्या श्लोकाचा अर्थ पाहू. थंड उष्ण सुख दुःख इत्यादी तसेच मान अपमान यांमध्ये त्याच्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते. अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंदघन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसते. कोणाच्या याच्यात? ज्याने थंड उष्ण सुख दुःख मान अपमान याच्यामध्ये जो समभावात असतो. आज आपला जर स्वतःमध्ये काही वाढलेलं असेल, प्रत्येकामध्ये ह्या चराचरामध्ये आज विश्वामध्ये जर पाहिलं सगळ्यात जास्त वाढलेली कोणती गोष्ट असेल तर तो आहे अहंकार, तो आहे मान. मला मान मिळाला नाही, माझा तिथं अपमान झाला, मला म्हणजे मला थंडी वाजते, मला गरम होते, म्हणजे थोडीसुद्धा माणसाची सहन करण्याची शक्ती नाही. काही ज्याला आपण तप म्हणतो, तप म्हणजे 12 वर्ष हिमालयात जाऊन बसणं तप नाही. आपल्या शरीराची साधना, आपला स्वतःचा केलेला स्वाध्याय हे देखील एक तप आहे. ह्या तपामध्ये जो तपतो, तप म्हणजे काय? तपणे म्हणजे शरीराला तापवणं. ते शरीराला आपण जे एका प्रकारे तपवतो जेव्हा आपण ह्या अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये प्रत्येक कोणती स्थिती असो, सुख दुःख मान अपमान शीत उष्ण, जो समस्थितीत राहतो, पूर्णपणे शांत असतो, असा पुरुष सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे त्याच्या ठिकाणीच अधिष्ठित असतो. फार छान वर्णन आहे हे संपूर्ण श्लोकांचं. माऊलींचं देखील वर्णन पाहू आपण ह्या श्लोक 7चं. आता माऊली इथं वेगळे उदाहरणं देतात. माऊलींनी फार छान उदाहरणं दिलेली प्रत्येक याच्यात, ते आत्ता म्हणजे आपण जाणून घेतले पाहिजे. राघूला धरण्याकरता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलट फिरली असता तो उडून न जाता आपणच फिरलो अशी मनात शंका येऊन ती जशी सोडित नाही,
व्यर्थमान हलवतो आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीने धरून ओरडतो आणि म्हणतो की मी खरोखर बांधला गेलो. अशाच समजुतीने खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायांच्या चवड्याने नळी अधिक बळकट धरतो. अशा स्थितीत त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी तो ती नळी सोडित नाही. जसा तो निरर्थक सापडला त्याला कुणी दुसरे बांधावयास आले होते का सांग बरे. म्हणून ज्याने मनातील मी व माझे हा संकल्प वाढविला आहे तो आपणच आपला शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, पण जो पुरुष आत्मअनुभवी आहे तो वृथा अभिमान धरीत नाही. माऊलींनी फार छान उदाहरण दिलेले, कारण की त्याची ती स्थिती तशी झाली. त्याचप्रमाणे मनुष्याची स्थिती अशी झालेली आहे की तुला कोणी या संसार चक्रामध्ये अडकवलेलं नाही तरी तू ह्या संसार चक्राच्या गिरट्या हा घालतच आहे. त्याच्यामुळे तू स्वतःला ओळख, असं माऊली इथं सांगतात. ते श्लोक 8 बघू आपण. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकले आहेत आणि ज्याला माती दगड आणि सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. कोण भगवंताला प्राप्त होतो? तो योगी प्राप्त होतो भगवंताला. पण कधी? जेव्हा त्याचं अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकले आहे आणि ज्याला माती दगड आणि सोने समान आहे, ज्याच्यासाठी काहीच नाही, लोभ नाही, मोह नाही, षडरिपूंमध्ये जो गुंतलेला नाही, असा योगी म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असं इथं वर्णन केलेले माऊलींनी वर्णन केलेले आहे. ते बघू आपण. ज्याने आपले मन जिंकले आहे व ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत त्याला इतरांप्रमाणे परमात्मा लांब नाही. सोन्याचा हिनकटपणा तावून नाहीसा झाल्यावर तेच जसे उत्तम सोने होते तसेच मनातील संकल्प नाहीसे होतात. जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्धच आहे. घटातील आकाशाला घटाचा नाश झाल्यावर जसे महाकाशाला मिळवण्याकरता दुसऱ्या ठिकाणी जावे लागत नाही, तसा ज्याच्या देहातील खोट्या अहंकाराचा समूळ नाश झाला तो पुरुष मूळचाच परमात्मा आहे. श्लोक 9. सूरिन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशेष्यते. सुहृद, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. मागे भगवंतांनी सांगितलं मागच्या श्लोकमध्ये का सोने माती म्हणजे कोणत्याच धातूविषयी त्याला मोह नाही, जो सर्वांविषयी समभाव ठेवतो. त्याचप्रमाणे जो शत्रू, मित्र, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करणारा, बांधव, सज्जन, पापी यांच्यामध्ये देखील समान भाव ठेवतो. मागच्या देखील आपण अध्यायांमध्ये पाहिलं, 5व्या अध्यायामध्ये पाहिलं का जो ब्राह्मण, हत्ती, कुत्रा, वानर, चांडाल यांच्यामध्ये समान दृष्टीने पाहतो. जो ब्राह्मणाला ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने चांडालाला पाहतो, त्याच दृष्टीने तो कुत्रांना पाहतो, मांजरीला पाहतो, प्राण्यांना पाहतो. तोच समभावाचं वर्णन इथं भगवंतांनी केलेलं आहे. श्लोक 10 पाहू आपण. योगी युंजित सतत्मा आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. मन व इंद्रियांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यातच लावावे. आपल्या या अध्यायाचं नावच आहे आत्मसंयम योग. तो आत्मसंयम आपण कोणत्या कोणत्या मार्गाने मिळवू शकतो याचं प्रत्येक विवेचन भगवंतांनी प्रत्येक श्लोकात केलेले आहे. आता इथं भगवंत काय सांगतात ते का संग्रह न करणाऱ्या योग्याने आपण हाव नाही ठेवली पाहिजे. हे मी ठेवतो, संग्रह नाही करून ठेवला पाहिजे. आपल्या अष्टांग योगामध्ये देखील सांगितलेले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधीमध्ये देखील आहे. त्याच्यामध्ये अपरिग्रह म्हणजे जमून न ठेवलं. आपण जे जमून ठेवतो त्याला परिग्रह म्हणतो आणि जमून न ठेवणं म्हणजे वस्तूंचा संग्रह न करून ठेवणं त्याला अपरिग्रह होतो. त्यालाच भगवंतांनी इथं सांगितलेले आहे का निराशी परिग्रह. तू परिग्रह करण्या बाबतीत निराश राहायला पाहिजे, निराश अवस्था पाहिजे तुझी. का तुला तुझी
ते साठवून ठेवायचे अशी तुझी इच्छा झाली नाही पाहिजे, असंच भगवंतांनी इथं सांगितलेलं आहे. श्लोक 11 पाहू आपण. शुचो देश प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छित्रम नातिनीचहं चैलाजीन कुशोत्तरम. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र अंथरून तयार केलेले, जे फार उंच नाही व फार सकल नाही असे आपले आसन स्थिर मांडून. म्हणजे भगवंतांनी आता इथं ध्यानाची आपल्याला कशी अवस्था घेतलेली त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपण आता याच्यामध्ये म्हणजे भगवंत सांगतात आहे का तू कशा रीतीने हा अभ्यास केला पाहिजे, कशा रीतीने तू या स्थितीला पोहोचला पाहिजे. तर आता याचं वर्णन माऊलींनी काय केले ते बघूया आपण. आता मी तुला स्पष्टपणे सांगतो, पण त्याचा अभ्यास केल्यावर उपयोग घडेल, म्हणून तशा रीतीच्या योगाभ्यासाकरता एक जागा शोधून काढावी. ती जागा अशी असावी ज्या ठिकाणी करमणुकीची हौस पुरी होत असल्यामुळे बसल्यावर उठू नये असे वाटावे. म्हणजे त्या ठिकाणी ती स्थिती आपण जास्त वेळ घेण्यामध्ये सक्षम झालो पाहिजे, जी पाहता क्षणीच वैराग्य दुप्पट व्हावे. म्हणजे वैराग्याची भावना आहे, परंतु ते स्थान आपल्याला बसण्यासाठी इतकं असं छान असावं की वैराग्याची भावना आपली दुप्पट झाली पाहिजे. ती जागा पूर्वी सत्पुरुषांनी बसवलेली असावी व तिच्यापासून मनाच्या संतोषाला सहाय्य व्हावे व धैर्याचा उत्कर्ष व्हावा. त्या जागेत अभ्यास करण्यास उत्तेजन यावे, मनाला अनुभवाने माळ घालावी, अशी त्या जागेची रम्यपणाबद्दल नेहमी योग्यता असावी. पार्था त्या जागेच्या जवळून गेले असता पाखंड्याचेही मनात तपश्चर्या करण्याबद्दल आस्था निर्माण व्हावी. एखादा मनुष्य सहज वाट चालत असता जर अवचित त्या ठिकाणी येईल, तर जरी तो कामेच्छू असून आपल्या घरी जात असला तरी ते ठिकाण सोडून जाऊ नये असे त्याला वाटावे. अशी जागा तू निवड, असं माऊलींनी वर्णन छान केलेले. माऊलींनी देखील जेव्हा परमगतीला त्यांना प्राप्त व्हायचं होतं, समाधी अवस्था त्यांना घ्यायची होती, तेव्हा इंद्रायणी काठी आळंदीची जागा त्यांनी निवडली होती. आणि तेच ते ठिकाण आजही एकदम ऊर्जामय स्थान आहे, एकदम पवित्र स्थान आहे. जेव्हा जेव्हा आपण आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळाल्याचा आनंद मिळतो, एक आत्मअनुभव झाल्याचा आपल्याला प्रचिती येते. फक्त त्या आपण श्रद्धेने तिथं गेलं पाहिजे. ती श्रद्धा बाळगून जेव्हा आपण भगवंतांची तिथं आराधना करतो तेव्हा आपल्याला नक्कीच ही जागृती तिथं होते. पुढं आता भगवंत याच्यामध्ये जागेविषयी सांगितल्यानंतर पुढच्या श्लोकात भगवंत सांगतात ते का ते आसन तर तू घेतलं, ती जागा तर तू निवडली, पण पुढं काय, तत्र एकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. म्हणजे भगवंतांनी फार डिटेलमध्ये सांगितलेले, तू योगाभ्यास कर, तू ध्यानधारणा कर, परंतु त्याच्यासाठी अशी जागा निवड का ज्याच्यामध्ये तुझं वैराग्य भावना दुप्पट होईल, ज्याच्यामध्ये तू स्थिर आसनामध्ये स्थिर होशील. आणि जेव्हा तू असं आसन धरशील तेव्हा त्या आसनावर फक्त बसू नको, तर चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवून तुझं मन एकाग्र करून अंतःकरण शुद्धीसाठी योगाभ्यास कर. मग योगाभ्यास करताना तुझी स्थिती कशी ठेवावी, तुझं शरीर तेव्हा कसं राहावं हे भगवंत पुढील 13व्या श्लोकात सांगताय. समम काय शिरोग्रीवम धारयन्न चलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिश्श्वानवलोकयन. तू आसन निवडलं, तू स्थिती निवडली, तू त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियांच्या क्रिया ताब्यात ठेवल्या. मग आता तू शरीराची स्थिती कशी ठेवशील, तर शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत ठेवून अचल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता एकाग्र चित्त ठेवावे. नासाग्राकडे दृष्टी ठेवावी. म्हणजे कशी दृष्टी ठेवावी, तर आपलं जे नाकाचं टोक आहे, जेव्हा आपण दोन्ही डोळ्यांनी आपण जेव्हा इथं बघतो तेव्हा बरोबर आपलं जे मन आहे ते आपलं आज्ञाचक्रावर स्थिर होतं. जेव्हा आपण ह्या अभ्यासात स्थिर होऊ तेव्हा होईल. ही क्रिया लगेच घडणार नाही, त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल आपल्याला. आधी शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत ठेवायचं.
शरीर डोके मान सरळ रेषेत यासाठी कारण की आपला जो मेरुदंड आहे त्याच्यामध्ये जी वहन होणारी आपली सुषुम्ना नाडी आहे, आपल्या 3 मुख्य नाड्या इडा, पिंगला आणि सुषुम्ना, आणि मेरुदंडाचा आधार घेऊन जी मुख्य नाडी आहे जी आपलं 7 चक्रांचं भेदन करून सहस्त्रारपर्यंत पोहोचलेली आहे, त्या सुषुम्ना नाडीमधून आपल्या प्राणाचं वहन जेव्हा होतं तेव्हा माणूस ह्या आत्मानंदाला पोहोचतो. त्याच्यामुळेच भगवंतांनी सांगितलेले की तू शरीर आणि डोके मान सरळ रेषेत ठेवून तू या अभ्यासाला स्थिर हो. माऊलींनी याचं वर्णन पाहूया आपण काय केलेले आहे. डाव्या पायावर सहज दोन्ही हात द्रोणा करून ठेवावे, म्हणजे अर्थात बाहुटे उंच होतात. नंतर शरीर स्थिर राहिल्याने शिरकमल हे आत जाते आणि त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात. वरची पापणी खाली येते, खालची पापणी प्रफुल्लित झाल्यामुळे मोठी होते. असे झाले म्हणजे डोळ्यांची अर्धी उघडलेली अर्धी मिटलेली दृष्टी होते. म्हणजे जी नासाग्र दृष्टी, जर आपल्याला नाकाच्या शेंड्याकडे पाहायचं असेल तर आपल्याला आपली दृष्टी अर्धी मिटवावी लागेल, तेव्हा आपण बघू शकतो. अशा रीतीने दृष्टी आतल्या आत राहून कौतुकाने फार बाहेर आलीच तर नाकाच्या शेंड्यापर्यंतच येते. अशी आतल्या आत दृष्टी कायम ठेवून पुन्हा बाहेर येत नाही, म्हणून दृष्टीचे नाकाच्या शेंड्यावर राहणे कायम होते. यामुळे इतर दिशांकडे पाहावे किंवा स्वरूप दृष्टीस पडेल म्हणून वाट पाहावी ही इच्छा आपोआप नाहीशी होते. मग गळ्याची नळी आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगीला लागते आणि उरावर दृढ होऊन दाबून राहते. पंडुकुमारा नंतर कंठमणी दिसेनासा होतो. अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंधर बंध असे म्हणतात. माऊलींनी इथं जालंधर बंधचा उल्लेख केलेला आहे. आपल्या हठयोग प्रदिकेमध्ये आपल्याला अष्टकुंभक सांगितलेले आहे. आता ॲक्च्युली मला हे ज्ञान याच्यासाठी, कारण की मी आत्ता योगाचाच अभ्यास करतोय. योग इन MA योगशास्त्रामध्ये MAच्या डिग्रीचा अभ्यास चालू आहे, त्याच्यामुळे हे अष्टकुंभक ही हठयोगातली भाषा मला ज्ञात होती आहे. जे 8 कुंभक सांगितले जातात त्याच्यामधला जालंधर बंध हा महत्त्वाचा आहे. जालंधर बंध म्हणजे असा, जेव्हा आपली हनुवटी ही आपल्या जो खड्ड्याचा भाग आहे, आपल्या गळ्यामध्ये हा खड्ड्याचा भाग आहे, जेव्हा तिथं एकदम अशी स्थिर होते तो बंध म्हणजे जालंधर बंध. म्हणजे अशी स्थिती केल्यावर आपल्याला श्वास आतही घेता येत नाही, बाहेरही सोडता येत नाही, ती स्थिती जालंधर बंध. आणि माऊलींनी इथं सांगितलेले जालंधर बंध असे म्हणतात. माऊलींनी हा श्लोक इथं काय म्हटलेला आहे तो देखील आपण बघूया. मग कंठनाळ आटे हनुवटी हवडवती दाटे, ते गाठी होऊन नेहंटे वक्षस्थळी, माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू म्हणिपे. माऊलींनी देखील जालंधर बंधाचं इथं वर्णन केलेले आहे. म्हणजे मला ह्या गोष्टीचा खेद वाटतो का आजकालच्या शिक्षणामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या शालेय शिक्षणामध्ये हे आपलं पुरातन ज्ञान अजूनही माहीत नाही. त्यांना बंध माहीत नाही, त्यांना कुंभक माहीत नाही, त्यांना रेचक माहीत नाही, पूरक माहीत नाही, आपल्या ह्या योगातल्या भाषा माहीत नाही. परंतु माऊलींनी त्यावेळेस कुंभकाचं, जालंधर बंधाचं, हठयोगाचं, अष्टांग योगाचं वर्णन आपल्या या ग्रंथामध्ये करून ठेवलेले. हे ज्ञान खरोखर पसरणं पाहिजे. आणि याचंच म्हणजे गीतेचा संदर्भ घेऊन त्यांनी योगाशी कशी सांगड घातलेली ते आपल्याला पाहायला मिळते. तर जालंधर बंधाचं वर्णन करून नंतर बेंबीवर फुगते, पोट सपाट होते, हृदयकोश अंतर्यामी पसरतो. अर्जुना, गुदद्वारा वरच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला ओढियाणा बंध असे म्हणतात. अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू होतो. म्हणजे माऊलींनी इथं बघा हे ओढियाणा बंध, ॲक्च्युली मी अभ्यास करतोय त्याचा, परंतु ओढियाणा बंध हे नाव देखील मी पहिल्यांदाच वाचतोय, पहिल्यांदाच ऐकतोय. याचा श्लोक देखील बघूया आपण, माऊलींनी काय लिहिलेलं आहे तो आपण बघूया. नाभीवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके, हृदय कोशू, स्वाधिष्ठान वरी चेले कांठी, नाभी स्थान तळवटी, बंधू पडे किरीटी, वेढियाणा तो ओढियाणा तो. फार छान वर्णन केलेले माऊलींनी ह्या सर्व याचं. आता श्लोक आपण 14 बघूया.
प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयमे मच्चितो युक्त आसीत मत्परः. ब्रह्मचर्य व्रतात राहणाऱ्या निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. तुम्ही आसन स्थिर केलं, तुम्ही आसनाची जागा निवडली, तुमच्या शरीराची स्थिती नीट झाली, तुम्ही समकाय शिरोग्रीव नजरेमध्ये स्थिर झाले, तुम्ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास सुरू केला, मग त्याच्यानंतर तुम्ही ब्रह्मचर्य व्रतात राहून निर्भय तसेच अत्यंत शांत अंतःकरण असून माझ्या ठिकाणी चित्त लावून माझ्या आश्रयाने राहावे. माऊलींनी याचं वर्णन केलेले ते आपण बघूया. म्हणजे आत्मनाच्या धर्माचे बळ नाहीसे होले, कल्पना खुटते, मनाची हाव कमी होते, मनोविकार आपोआप बंद पडतात, भूक काय झाली, झोप कुठे गेली याची आठवण नाहीशी होऊन त्याचा पत्ता देखील लागत नाही. मूलबंधाने कोंडलेला अपान वायू माघारी फिरला म्हणजे सहज वर अडकून फुगा धरतो, तो क्षोभून बलवत्तर होतो व अडकलेल्या जागी गुरगरतो आणि राहून लिंगचक्राशी धडका मारतो. मग अशा रीतीने माजलेली वावटळ चोहोंकडे पोटात फिरून ढवळाढवळ करते आणि बालपणापासून सांजलेली कुचकी घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तो वायू पोटात तळाशी न मुरडता कोठ्यात शिरतो आणि कफपित्तांचा नाश करतो, सप्तधातूंची स्थाने ओलांडतो, मेदाचे डोंगर फोडतो आणि हाडांतील रस बाहेर काढतो, नाड्या सोडवतो, अवयवांना शिथिल करतो. योग साधना करणारा भीती घालतो, परंतु त्याने भिवू नये. तो व्याधी उत्पन्न करतो आणि लागलीच नाहीशी करतो व कफ वगैरे ओलसर पदार्थ व मांस वगैरे जड पदार्थ एकत्र करतो. अर्जुना, दुसरीकडे काय प्रकार होतो म्हणशील तर आसनाच्या उष्णतेने कुंडलिनी नावाची शक्ती जागी होते. नागिनीचे पिल्लू कुंकवाने नाहलेले जसे वेटाळे करून निजते, त्याचप्रमाणे कुंडलिनी लहानसे 3.5 वेढे घालून खाली तोंड करून सर्पाप्रमाणे निजलेली असते. ती विजेच्या कंकणाप्रमाणे किंवा अग्निज्वालेच्या घडीप्रमाणे अथवा घोटून चकचकीत केलेल्या सोन्याच्या वेढ्याप्रमाणे नाभिस्कंदात जी दाटून वडलेली असते, ती मूळबंधाच्या चिमट्याने जागी होते. तेव्हा नक्षत्र तुटून पडते. वेळी जसे चकाकते किंवा सूर्याचे आसन ढाळावे अथवा तेजाचे बी पेरून याला जसा अंकुर यावा, त्याप्रमाणे ती कुंडलिनी आपले वेढे सोडून कौतुकाने आळस देऊन नाभीवर उभी राहिलेली दिसते. आधी फार दिवसांची भुकेलेली त्यात तिला जागे केल्याचे निमित्त झाल्यामुळे मग आवेशाने तोंड उघडून ती वर नीट उभी राहते. किरीटी जेव्हा हृदय कमलाच्या खाली जो वारा भरलेला असतो तो सगळ्याला ती कवटाळून मिठी मारते आणि मुखातील ज्वालांनी खालवरचे मांस आदिकांचे घास खाऊ लागते. ज्या ठिकाणी मांस असेल त्याचा सहज घास घेते आणि मग मागाहून त्या राहिलेल्या भागाचाही घास घेते. मग पायांचे तळ व हातांचे तळ यांचे शोधन करून वरील अंगांचा भेद करल. ती दरेक अंगाचा व सांध्याचा शोध घेते. आपली मूळ जागा न सोडता नखातीलही सत्व काढते व त्वचा धुवून हाडांच्या व शरीराच्या सापळ्यास मिळवते. अस्थीच्या नळ्यातील रस काढून शिरांचे गाभे ओरपून टाकते. त्या योगाने बाहेरील केसांच्या मुळांची वाढ करपून जाते. नंतर सप्तधातूंच्या सागरात आपली तहान भागवते आणि त्याबरोबर जिकडे तिकडे शरीर खरबडीत कोरडे करून टाकते. नाकपुड्यातून जो 12 बोटे वाहणारा वारा त्या प्राणवायूस घट्ट धरून आत ओढते. त्यावेळेस प्राण व अपान हे 2 वायू आकुंचित होतात व प्राण अपानास दाबून धरतो आणि त्या दोघांच्या आलिंगनामध्ये चक्रांचे सांगाडे उरतात. फार मोठं वर्णन आहे. ही जी सगळी भाषा आहे मित्रांनो, ही सगळी योगातली भाषा आहे. आपले जे चक्र आहे, जी कुंडली शक्ती आहे, ती कुंडलिनी शक्ती सर्पाचे जे 3.5 वेटोळे ते घालून बसलेली आपल्या मूलाधार चक्राकडे. आपलं मूलाधार चक्र कुठं असतं? पाठीच्या मणक्याचा जिथं आपला मेरुदंड संपतो, गुदद्वाराचा जो भाग आहे तिथं ही कुंडलिनी शक्ती बसलेली आहे. तिथं जेव्हा आपण मूलबंध लावतो, मूलबंध लावल्यानंतर ती कुंडलिनी शक्ती आपली हळूहळू जागृत व्हायला लागते. जे वेटोळे घालून बसलेली सर्पाप्रमाणे कुंडलिनी शक्ती, जिचं मुख ते खाली आहे त्या सर्पाचं, आणि जेव्हा आपण हा योगाभ्यास करतो तेव्हा त्या सर्पाचं वर मुख होतो आणि आपण जो प्राण आणि अपान वायूमधून ती कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते मुख वर होऊन कुंडलिनी शक्ती ही सुषुम्ना नाडीतून वर येते.
ते हळूहळू होतं, हे अभ्यासाने होतं, हे ध्यानाने होतं, ही सगळी योगातली भाषा आहे. त्याच्यासाठी तुम्ही योगाभ्यासाचे पुस्तकं नक्की वाचा. कशा रीतीने आपण हे कुंडलिनी शक्ती, आपले हे जे 7 चक्र याला जागृत करू शकतो, कशा रीतीने ती ध्यानधारणा करू शकतो, हे संपूर्ण तुम्हाला ही भाषा तो अभ्यास केल्यावर कळेल. माऊलींनी ती भाषा मी तरी आत्ता शिकतोय, आत्ता मला याच्यातलं ज्ञान व्हायला लागले. माऊलींनी त्या काळी इतका कठीण अभ्यास करून हे सर्व ज्ञान आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेले. याचा अभ्यास प्रत्येकाने करावा अशीच आमची इच्छा आहे मित्रांनो. आपण आता पुढचा श्लोक पाहू. युज्यन्नेव सदात्मानं योगी नियतमानसः शांतिं निर्वाण परमाम मत्संस्थामधी गच्छती. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवितो. माऊलींनी ह्या 14व्या श्लोकाचं वर्णन इतकं मोठं केलेलं आहे मित्रांनो. म्हणजे श्लोक एकदम आपला श्लोक जो पाहतो तो छोटासा श्लोक, परंतु माऊलींनी 4-5 पानं हे एका श्लोकाचं एवढं मोठं वर्णन करून ठेवलेले. तुम्ही ज्ञानेश्वरी असाल तर नक्की तुम्ही 232, 231, 230 या पानावरील ते वर्णन पूर्ण वाचा. पूर्ण वाचून त्याच्यातल्या एक एक शब्दामध्ये माऊलींनी काय ज्ञान सांगितलेले हे पाहण्याचा प्रयत्न करा. 15व्या श्लोकामध्ये माऊलींचं वर्णन आपण पाहूया. पहा की ज्यावेळेस शक्तीचे तेज नाहीसे होते त्यावेळेस देहाचे रूप नाहीसे होते आणि तो योगी इतके सूक्ष्म रूप धारण करतो की तो लोकांस दिसेनासा होतो. एरवी ते शरीर पूर्वीप्रमाणेच सावयव असते, परंतु जणू काय केवळ वायूचेच बनलेले असते. किंवा केळीची सोपटे काढून त्याचा गाभा उभा केला म्हणजे जसे काहीच उरत नाही, किंवा आकाशालाच जसे अवयव फुटावे तसे त्याचे अवयव नसल्याप्रमाणे असते. तेव्हा त्याचे जे तसे शरीर बनते तेव्हा त्याला आकाशात संचार करणारा असे म्हणतात. ही सिद्धी प्राप्त झाल्यावर शरीरधारी लोकांना तो मोठा चमत्कार वाटतो. पहा, योग साध्य करणारा साधक चालून गेल्यावर पाठीमागे पावले उमटतात. त्या प्रत्येक पावलाच्या ठिकाणी अनिमादिक सिद्धी हात जोडून उभ्या असतात. परंतु धनंजया ऐक, त्या अनिमादिक सिद्धीशी आपल्याला काय करायचे आहे? पृथ्वी, आप व तेज या 3 भूतांचा देहातल्या देहातच लोप होतो. श्लोक 16वा पाहू आपण. नाट्यश्रतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्रतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला, तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. भगवंतांनी या श्लोकात सांगितलेले आहे का हा योग कोण साध्य करू शकतं? हा योग आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे? तर योग फार खाणाऱ्याला, खायचं, जेवण करायचं पण अति नाही. अजिबात न खाणाऱ्याला, खूपही खायचं नाही, कमीही नाही खायचं, मध्यममध्ये. फार झोपाळूला, झोप घ्यायची पण फार नाही का झोप पूर्णही झाली तरी लोळतच राहतोय आपण. तसेच नेहमी जागरण करण्याला हे साध्य होत नाही. माऊलींनी देखील याचं वर्णन केलेलं आहे. बरंच 15व्या श्लोकाचं पण बरंचसं वर्णन आहे माऊलींनी केलेलं. 16व्या श्लोकाचं वर्णन पाहू. जो रसनेच्या अंकित झाला किंवा सर्वथैव झोपेच्या अधीन झाला तो या योगाचा अधिकारी म्हटला जात नाही. अथवा दुराग्रहाच्या आवेशात जो भूक आणि तहान मारतो आणि जेवण कमी करतो आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीरसुद्धा त्याच्या अधीन राहत नाही. मग त्याला योग कोठून साध्य होणार? म्हणून विषयाचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये. सर्व गोष्टी नियमित असावा. तर मित्रांनो, आपण ह्या 16व्या श्लोकापर्यंत पाहिलं का हा योग कशा रीतीने करावा, हा योगाची जागा कशी असावी, योगाने आपलं चित्त, मन, अंतःकरण कशा रीतीने धरावं, कशा रीतीने हा योग साध्य होऊ शकतो आणि ह्या योगाने कोणते नियम पाळावे. हा अध्याय फार महत्त्वपूर्ण आहे, परिपूर्ण अध्याय आहे. हा अध्याय तुम्ही नक्की वाचा. याच्यावरचं विश्लेषण तुम्ही हे व्हिडिओ डाउनलोड करून देखील ऐकू शकतात. हा स्पीड जर कमी वाटला तुम्हाला तर 1.25x किंवा 1.5xचा स्पीड करा आणि फक्त ऑडिओ स्वरूपात काम
काम करता करता हे ज्ञान तुम्ही ऐका. भगवद्गीतेचं हे ज्ञान जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचल अशा रीतीने व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता 6व्या अध्यायाचा अभ्यास आपण अध्याय 6व्याच्या भाग 2 मध्ये करूया. हरि ओम. श्रीकृष्णार्पण नमस्तु.